चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघाची धुमाकूळ असताना आता रानटी हत्याने हैदोस मानलं असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 रानटी हत्तीच्या वावर असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याच्यासाठी त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे आणि ड्रोनद्वारे या हत्तीवरती नजर ठेवण्यात येत आहे. विशेष खबरदारी म्हणून या ठिकाणी पूर्ण परिसरामध्ये वन विभागचे पथक या ठिकाणी दाखल झाले आहे. त्यांच्याकडून या ठिकाणी सर्चिंग ऑपरेशन केले जात आहे. विविध ठिकाणी जे गावकरी आहे ते जंगलात जात असतात, त्यांना जंगलात जाण्यासाठी थांबवत आहे, कारण की हे रानटी हत्ती असल्यामुळे कुठेतरी त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्या दृष्टीने या ठिकाणी सुरक्षाच्या दृष्टीने या ठिकाणी पूर्ण वन विभागची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी गादेवार साहेब आहे, आरोफो आहे या भागातले. सर, कशा प्रकारे तुम्ही या हत्तीवरती निगराणी ठेवताय आणि कशा प्रकारे गावकऱ्यांनी सूचित करण्यात येत आहे? आतापर्यंत जी हातीची मूव्हमेंट पाहत आहे आपण, गडचिरोली जिल्ह्यातून ते इकडे आलेले आहेत, तर ते शांतपणे येत आहेत. त्यांनी कोणाला त्रास दिलेला नाही आहे. फक्त लोकांनी शांत राहावं आणि त्यांचं रस्त्यात अडथळा निर्माण करू नये, की ते कुठे आहेत, काही माहिती मिळाली तर ते जाऊन तिथे गर्दी करून पाहू नये. त्याच्यात वन विभागाच्या कामाला पण अडथळा होतो. वन विभाग सक्षम आहे. आम्ही आमचे वेगळे पथकं बनवून त्याच्यावर निगराणी ठेवून ठेवत आहे आणि ड्रोन वगैरे अत्याधुनिक आपल्या टेक्नॉलॉजीचा पण आम्ही वापर करत आहे त्याचं मॉनिटरिंगसाठी. जेव्हा त्याची मूव्हमेंट जशी सुरू होते आम्ही तसे अलर्ट्स प्रत्येक गावात देत जाऊ. त्या अनुषंगाने सरपंच आणि गावकऱ्यांनी आम्हाला तशी मदत करावी, सहकार्य करावं, की हत्तीच्या मूव्हमेंटसाठी काही अडथळा होऊ नये आणि अडथळा निर्माण झाल्यास ते गावाकडे येऊ शकतात. गावाकडे आल्यास पुन्हा संपत्ती किंवा मनुष्य जीवितास वगैरे पण धोका होऊ शकतो. तशी तसं धोका निर्माण होऊ नये आणि वन विभागाचं काम व्यवस्थित व्हावं यासाठी सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. तर आपण बघितलं अशा प्रकारे वन विभागची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे आणि हत्तीवरती निगराणी ठेवली जात आहे. नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की ज्या भागामध्ये हत्ती आहे त्या भागामध्ये जाणं टाळावे आणि दुसरीकडे शेती हंगाम असल्यामुळे वन विभागाची एक प्रकारे डोकेदुखी वाढली आहे, कारण की शेतामध्ये काम करत असताना त्या भागात हत्ती गेलं तर त्याला कसं थांबवावं यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहे. निलेश दहा, TV9 मराठी, चंद्रपूर.